अक्कलकोटला स्वामींची वास्तव्य साधारण 22 वर्ष समाधी काळापर्यंत होते आणि 22 वर्षातील स्वामींचे संपूर्ण वास्तव्य या वटवृक्षाखाली असायचे। याच वटवृक्षाखाली स्वामींनी ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली आणि आजही या वटवृक्षाखाली स्वामींचे अस्तित्व आहे। स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर सकाळ झालेली आहे आणि माझी तर सगळी तयारी झालेली आहे। अंघोळ वगैरे होऊन मस्त मी तयार केलेली आहे आणि अर्ध्यांची अंघोळ बाकी आहे। आम्ही आज आहोत अक्कलकोटला, रात्री इथे स्टे केला आणि आता इथून अंघोळ वगैरे करून निघणार आहोत आता श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये। तर आजचा हा ब्लॉग स्वामी समर्थांच्या मठातला आहे। आजचा दुसरा दिवस आहे आणि इथून आता मी निघतोय आणि अक्कलकोट तर चाललो आम्ही अक्कलकोटला चाललोय मठामध्ये। इथून आता फक्त अर्धा किलोमीटरच आहे। यांश हाय दोन कोणाला दोन आम्ही आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मठाजवळ आलेलो आहोत। ये अरे वा 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 इसको लोगों नहीं लगाने गए। इथून आम्ही चालले मंदिरामध्ये। तर आता आम्ही इथे आलेलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठाजवळ। या मठामध्ये जो वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाखाली स्वामींनी 22 वर्ष वास्तव्य केले होते। तर इथली स्वामी समर्थांची थोडक्यात मी तुम्हाला एक कथा सांगते। श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे चौथे अवतार होते। पंजाब राज्यात छेलिया गावी स्वामींनी मनुष्य रूप धारण केले। त्यानंतर त्यांनी कर्दळी वनामध्ये जाऊन 300 वर्ष तप केला। या तपामध्ये 300 वर्षांमध्ये स्वामींभोवती वारुळ तयार झाले होते। एकदा एका लाकूड तोड्याचा कुऱ्हाडीचा घाव त्या वारुळावर बसला आणि वारुळामध्ये ध्यान करत असलेल्या स्वामींच्या तो मांडीला लागला। स्वामींच्या मांडीला घाव लागताच त्या लाकूड तोड्याने स्वामींची लगेच क्षमा मागितली आणि स्वामींनीही चुकून झाल्याने त्याच्यावर न रागवता त्याला आशीर्वादच दिला। नंतर स्वामी लोक कल्याणासाठी तिथून निघून गेले। प्रथम काशीला गेले आणि त्याच्यानंतर कलकत्त्याच्या काली मातेच्या दर्शनास गेले आणि त्याच्यानंतर गंगा तटावर फिरत राहिले। पुढे केदारनाथ गिरनार पर्वतही जाऊन आले। तसेच श्री दत्तगुरूंचे प्रत्येक स्थानावरती जाऊन आले। अखेर गोदावरी तटी आले आणि पुढे मंगलवेढास इसवी सन 1844 ते 1856 सुमारे 12 वर्ष राहिले। मग पंढरीनाथाच्या म्हणजेच विठुरायाच्या दर्शनास गेले आणि शेवटी 1857 साली अक्कलकोटला आले। अक्कलकोटला स्वामींची वास्तव्य साधारण 22 वर्ष समाधी काळापर्यंत होते आणि 22 वर्षातील स्वामींचे संपूर्ण वास्तव्य या वटवृक्षाखाली असायचे। याच वटवृक्षाखाली स्वामींनी ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली आणि आजही या वटवृक्षाखाली स्वामींचे अस्तित्व आहे। जळून दाखवते मी तुम्हाला। रुद्राक्ष आहे ते।
स्वामी समर्थांचं जे प्रतिमा बनवली आहे रुद्राक्षापासून, तर ती जवळजवळ 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून साकार करण्यात आलेली आहे. असे जवळून गेल्यावर समजतो रुद्राक्ष आहेत. लांबून जर बघितलं तर असं वाटत नाही की हे रुद्राक्ष आहेत म्हणून. खूप सुंदर प्रतिमा उभी केलेली आहे. ॲक्च्युली काच आहे त्यामुळे थोडी चमकते, बघू शकता. सगळे भक्तजन इथे येऊन बसतात. ज्यांना बराच वेळ स्वामींचे दर्शन घ्यायचे असते तर इकडे बराच टी व्ही चालू असते, लाईव्हमध्ये टी व्ही चालू असते, तर लाईव्हमध्ये तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता. ते इथे तुम्ही फोटो काढू शकता. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये फोटो काढून देत नाहीत, तर इथे बघू शकता. इथे ते स्वामी समर्थांची मगाशी प्रतिमा दाखवली, तर तिथे पण बरेच जण, म्हणजे बाहेर तुम्ही कुठेही फोटो काढू शकता, फक्त आतमध्ये एंट्री नाही आहे फोटो काढायला मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये. बाकी सगळीकडे तुम्ही फोटो काढून इकडच्या आठवणी घेऊन जाऊ शकता. बाहेर प्रसाद आहे. कसले लाडू? बेसनचे आहेत का? बेसनचे लाडू आहेत आणि ते बुंदीचे आहेत. आणि इकडे याचा पण प्रसाद आहे. बाहेर पडण्याचा मार्ग आहे. चटणी आहे सोलापूरची, छान लागते चटणी, टेस्टी असते. 2 द्या. इकडे नाश्त्यासाठी पण आहे, मठाच्या इथूनच आहे. नाश्ता वगैरे करू शकता इथे आणि इथून डायरेक्ट बाहेर पडायचं आहे, रस्ता आहे. हे बघा, ह्यांचं आईस्क्रीम चालू झालं आहे खाणं. आईस्क्रीम खात आहे. पिंक झालेत आम्ही. पिंक पप्पाने पिंक घालायचं ना. पण बरीच दुकानं आहेत इथे. अगरबत्ती, कापूर, धूप वगैरे छान छान मिळतात. एक किलो 250 रुपये. कुठलं आहे? हां, 300 ग्राम 100 रुपयाला आहे. ज्यूस प्यायला बसलो आहे. या बराच वेळ फिरतो आम्ही, थकलो आता, थोडं ज्यूस वगैरे पितोय. उसा सरबत गरम पण भरपूर होते. इथून आपला एक्झिट आहे. एक्झिट झाली आणि दर्शनाला काही जास्त रांग पण नव्हती, सावकाश दर्शन झालं. आणि आता आम्ही थोडा उसा सरबत पितो. ऊन जास्त आलं म्हणून मित्रांनी घातलेली टोपी, त्या टोपीला जरा सावळी भेटतो. शहरात तरी कमीत कमी सावळी भेटते. कसा आहे उसा सरबत? इकडचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे आणि शांत आहे. जरा मस्त वाटतं इथे आल्यावर. आम्ही तर पहिल्यांदा आलो, पण खरंच छान वाटतं. स्वच्छ पण आहे. आयुर्वेदिक चूर्ण आहेत सगळे. गुलकंद आहे का? कसं आहे गुलकंद? मी एकटीच फिरते, बाकी सगळेजण गायब झाले. तो इकडे तिकडे. कुठे गेलेलीस? हे बघ, हे काय? अरे वा, कृपा हरवते म्हणून पप्पानी ट्रिक लावली. एक 2दा हरवली. गेल्या बकऱ्या बघू किती आहेत. मस्त आहे. इकडचं वातावरण खूप खूप छान आहे. आता इथे स्वामी समर्थांचं अन्न छत्र आहे, जिथे महाप्रसाद मिळतो जेवणाचा. तर तिथे आता लाईन लावायला चाललो आम्ही. बघू शकता, खूप मोठा परिसर आहे इकडचा, खूप मोठा परिसर आहे. बघा, इथे आम्ही आलेलो आहोत. महाप्रसादासाठी लाईन होती.
इकडे लाईन आहे. हा ना. इकडे पुरुषांची लाईन वेगळी आहे आणि लेडीजची लाईन वेगळी आहे इकडे. महाप्रसाद पोट भरून घ्या. ताटात वाटीत कोणत्याही प्रकारचा प्रसाद शिल्लक ठेवू नका. ताटामध्ये वाटीमध्ये कोणी हात धुवू नका आणि प्रसाद झाल्यानंतर जागेवरून ताट वाटी कोणी उठवू नका. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने दैनंदिन म्हणजे रोजच्या रोज दुपारी 12 ते 4 आणि रात्री 8 ते 11 असा दोन्ही वेळेस प्रसाद जातो. तरी परगावच्या भक्तांनी या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आमच्या इथं अन्नप्रसाद झालेला आहे. छान होता, टेस्टी होता आणि एक सूचना होती की जेवण शिल्लक ठेवायचं नाही. काहीच ना काही दिला की जेवण खूप शिल्लक ठेवते, पण तिला पण सांगितलं जेवण काहीच शिल्लक ठेवायचं नाही. ताट पूर्ण क्लीन करायचं आहे. ताटामध्ये हात वगैरे धुवायचे नाही आणि ताट उचलायचं पण नाही, असे काही नियम आहेत. बघा इथं आमचं जेवण झालेलं आहे. थोडीच ताटात शिल्लक आहे आणि पाहिजे तेवढं जेवण आहे. असं म्हणजे सगळं चपाती भाजी फिरतच असतं, म्हणजे पाहिजे तेवढं घेऊ शकतो. फक्त टाकायचं नाही, म्हणजे पोट भरून खायचं पण टाकायचं नाही. अजिबात शिल्लक काहीच ठेवायचं नाही ताटामध्ये. आवडलं ना तुम्हाला? तुम्ही कुठे आहे? अच्छा. खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि लाईन पण भरपूर होती. तरी पण इथे टेबलच एवढे आहेत ना, बघू शकता. सगळे उठलेत. आता माझं पण झालं आहे जवळजवळ. तर आपलं काम नाही आहे. आपल्याकडे एक पाहुणा आला तर आपण गोंधळून जातो. तेच ना, एवढ्या माणसांचं सगळं व्यवस्थित मॅनेज करायचं आहे. जेवढं वाटेल तेवढं नाही, सोपं नाही आहे. खाऊ नाही आहे. आपल्यासारखं माणसाचं काम नाही आहे ॲक्च्युली. हां, हे देवाचं काम आहे. तर बघू शकता ताट क्लीन झालं आहे. कृपाचं पण आहे. कृपा पण आमची व्यवस्थित जेवली आज आणि कृपाला पण खूप आवडलं. त्याच्यात तिला जेवणाची खूप नाटकं असतात. तिला आवडत नाही म्हणजे होतं, पण हे जेवण खूप तिला आवडलं. टेस्टी होतं ना बाबू, टेस्टी होतं. कृपाने पण सगळं संपवलं आहे. आमटी मस्त होती, खूप टेस्टी होती पण त्या. तर चला, आमचं आवडलं जेवण वगैरे, म्हणजे तुम्हाला नंतर भेटू. हे बघा ताटामध्ये अजून अन्न शिल्लक दिसते. असं कोणी टाकू नका, कारण हे नुसतं जेवण नाही आहे, प्रसाद आहे. त्याच्यामुळे असं जेवण अजिबात शिल्लक ठेवू नका. ताटं पूर्ण क्लीन करायची. जेवण अजिबात शिल्लक ठेवायचं नाही कुठंच ताटामध्ये. ज्यांना माहिती नसेल त्यांनी खरंच असं अन्न खरंच वाया घालून देऊ नका.
हे बघू शकता बघा, असं ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका प्लीज. हे बघा, जेवढं म्हणून तर आधीच सांगतात ते, जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं. आणि हे बघा, आमची ताटं बघू शकता एवढी क्लीन आहेत. माझ्या मुलीने पण बघा मस्त ताट क्लीन केले आज, कधी नाही तो आज ताट क्लीन केले तिने. तर इकडे आता दर्शन घेतोय आणि त्याच्यानंतर आम्ही ते निघते. इथे जेवण बाहेर हे आहे, मस्त प्रतिमा आहेत स्वामी समर्थांच्या. आणि इकडे सगळं जेवणाचं वगैरे आहे दिलेलं. इकडे आतमध्ये जेवण आता मी जेवलो. आणि बघू शकता इकडे जेवण अजूनही सगळं, म्हणजे अजून 4 वाजेपर्यंत संध्याकाळी जेवण चालू असतो. जेवण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेवण करतात इथे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. इथे अजून लाईन आहे आणि जेवण आहे ते. अजूनही जेवणाच्या बादल्या वगैरे आहेत. आमटी होती, शिरळाची आणि डाळीची भाजी होती. आणि हा लापशी आहे आणि चपात्या आहेत. तर असं जेवण होतं. तर चला, सगळं दर्शन झाले, महाप्रसाद घेतला. आता इथून आम्ही आता निघणार आहोत पंढरपूरला जायला. मस्त गाईचं वासरू आणि गाय आहे. तुळस बघ किती छान आहे दगडाची. आणि इथे दिव्यांचं आहे. खूप सुंदर वातावरण आहे, प्रसन्न वाटतं इथे, मस्त वाटतं एकदम, छान आहे एकदम. चला 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 फोटो काढायला चला. लता मंगेशकर यांच्या आशीर्वादाने 2 गाड्या दिल्या समर्थ. हे बघा, या 2 गाड्या दिलेल्या आहेत, सेवेसाठी दिल्या असतील. आहे बघा, तांदूळ वगैरे इकडे निवडत आहेत, बघू शकता. आणि इथे मस्त सुंदर मूर्त्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची छान प्रतिमा आहे, मूर्ती आहे, बघू शकता. खूप मोठी मूर्ती आहे, कॅमेऱ्यामध्ये एवढी बसत पण नाही, एवढी मोठी मूर्ती. तिथून जेवण आलो ना, त्याच्या बाजूला जर तू म्हणजे स्वामींचं दर्शन करायचं असेल ना, अशी भव्य मूर्ती आहे. ते तुम्हाला आता फोटो सेशन किंवा फोटो काढायचे असतील ना, तर तुम्ही काढू शकता. तेव्हा मूर्ती खूप मोठी, कॅमेरामध्ये पण एवढी कॅप्चर होत नाही, एवढी मोठी मूर्ती आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. तर बघा इथे बस आलेत आता एसच्या पीक, म्हणजे इकडे दर्शनासाठी भरपूर आता गर्दी होणार आहे संध्याकाळी. इकडे बघू शकता मंडळी कसे बसलेत. आता जसं जसं अजून दुपार होईल तर तशी तशी अजून गर्दी होईल, खूप गर्दी होईल. तर आमचं तर सगळं दर्शन झालं, जेवण महाप्रसाद वगैरे आम्ही घेतला छान. तर आता आम्ही इथून निघतोय. तर चला मंडळी, चला आता जायचं आहे पंढरपूरला. कोण कोण येणार पंढरपूरला? सानू येणार काय? सगळी येणार का? तो नीला स्टॉप राहिले. चला आता आम्ही निघतोय इथून. आता छान असे दर्शन झाले आणि इथून आता मी निघतोय पंढरपूरला. पंढरपूरचा ब्लॉग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. एकत्र ब्लॉग केले सगळे तर खूप मोठे होतील आणि मग ते तुम्हालाही कंटाळायला बघायला. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणचा प्रत्येक ब्लॉग मी वेगळा करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये गाणगापूरचा केला ब्लॉग, आता या व्हिडिओमध्ये ते अक्कलकोटचा श्री स्वामी समर्थांच्या मठाचा ब्लॉग केला आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पंढरपूरला जाणार आहोत. पंढरपूरचा ब्लॉग पाहायला मिळेल. विठ्ठल रखुमाईचे दर्शन तुम्हाला करायला मिळते. तर ॲक्च्युली दर्शन वगैरे सगळीकडे छान झाले, दर्शन खूप छान होतात. पण काय होतं, आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शूटिंगला वगैरे परमिशन नसते, त्यामुळे एकदम प्रॉपर शूट दिसत नाही म्हणजे. पण आम्हाला सगळीकडे दर्शन खूप छान झाले. फक्त गाणगापूरला खूप जास्त गर्दी होती आणि सगळेजण थकलेले होते, उशीर पण झालेला होता. त्याच्यामुळे फक्त गाणगापूरला आम्हाला म्हणजे एकदम गाभाऱ्यामध्ये दर्शन नाही झाला, लांबून आम्ही मुखदर्शन घेतलं आणि निघालो. बाकी सगळीकडे सगळे खूप छान दर्शन झाले. तर आजचा हा आमचा अक्कलकोटमधला स्वामी समर्थांच्या मठातला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.